तर आता बघा 3 वाजलं तर आणि माझं काम हे सगळं झालंय. आता म्हणलं थोडंसं तुमच्या संग बोला. मी सकाळी व्हिडिओ टाकला होता, त्याच्या खाली बघा कमेंट आल्या तर प्रियंका तू दादाला कशाला सारखं इकडं बोलवती, मी बोलवती का कोण बोलवते ते पण तुम्हाला सांगावं म्हणलं. आणि भाऊजींचा व्हिडिओ तुम्ही बघितला असन, त्यातनं तुम्हाला कळालं असन कोण काय बोलतंय. तिथं काय झालं, ह्यांनी बघा राडा घातला रस्त्यावरती. आणि तिथं एवढं पण भाऊजी बोललं की वहिनीने तुला बोलवलंय, वहिनीने मला सांगितलंय भावड्याला घेऊन या म्हणून. आणि पूजा काय म्हणती, ताई रडत्यात, पोरं रडत्यात. आता कोण रडतंय कोण नाही ते तुम्हाला सगळं सांगावं म्हणलं. मी रडली का नाही रडली तर विषय हे बघा. बाळा बस ना खाली, बस झालं ते खायचं. तर भाऊजींच्या व्हिडिओमध्ये मी असं ऐकलं बघा, भाऊजींचा व्हिडिओ बघितला ना मी, तर भाऊजी म्हणतात मी पुण्याला चाललोय आणि परत म्हणतात आळंदीला पण चाललो होतो. आणि खरं तर पुण्याला चाललोय भावड्याकडं. तर भाऊजी बघा पुण्याला गेलतं हे काय मला माहिती नव्हतं. पण तिथं भाऊजी म्हणतात, तिथं भाऊजी म्हणत होतं बघा, भावड्या चल इथं कशाला काम करतो, मी तुला न्यायला आलो या. तिथं घरी पोरं रडतात, वहिनी रडतात. काय होतंय ग बाळा तुला, खात होती ना तू कलिंगड, असं बरंच समजत होतं. ह्यांनी गोडी सांगत होतं मी नाही येणार, माझं काम आहे. आणि ह्यांनी बघा 2-3 दिवस झाल्यात तिथनं गेल्यात, आज 3रा दिवस आहे. तर त्या दिवशी इथं आलं होतं बारामतीला, तुम्ही पण त्यांचं व्हिडिओ बघत असता. तर लगेच कसं ह्यांनी आता म्हणजे भाऊजींच्या मनाने भाऊजींनी समजवलं. कारण भाऊजींना वाटतंय की असं लोकांचं काम करून थोडीच पैसे कुठं फिटणार आहेत का. मग भाऊजींना वाटलं दोघांनी काम इथं करावं, काहीतरी बिझनेस करावं म्हणून अशा प्रकारे भाऊजी समजायला गेलं. ह्यांनी ऐकून घेतलं. परत सारखंच भाऊजी महाग लागलं त्यांच्या. चल म्हणून भावडा ह्यांनी बॅग फेकून दिली, गाडी अशी ढकलून दिली. तर गाडी त्यांची पण नव्हती, सागरची होती. जर ती गाडी फुटली असते तर ह्यांनाच भरून द्यावं लागले असते का ना, एवढं काय रागाला जायची गरज होती. तर भाऊजींना पण माहिती भावड्याला सारखं एक शब्द बोललेलं आवडत नाही. आणि ती मनाला आलं म्हणजे ते करणार, कोणाचंच ऐकणार नाही. आता तुम्ही म्हणता तू का रडते, आणि तूच तर म्हणली की म्हणले असं की भाऊजींना घेऊन या म्हणून. कारण तिथं भाऊजी पूजा पण म्हणली, वहिनीच म्हणल्या घेऊन या भावड्याला. तर विषय असा झाला, त्या दिवशी बघा भाऊजींनी देवघर आणलं होतं ना, तर आम्हाला आत्यांनी बोलवलं होतं. तर माझं दुखत होतं, मी नको म्हणलं होतं, मला चलो वाटत नाही म्हणलं आत्यांना. तर आत्या म्हणल्या मी सागरला लावते. तर आम्ही सगळेजण गेलो. दुर्गा भास्कर ना खायचं, किती खाती चालतंय हे. मग तिथं पूजा ही झाली देवाची ह्याची. मग तिथं भाऊजी म्हणलं वहिनी भावड्या कशाला पुण्याला गेलाय, म्हणलं कामाला गेल्यात बघा, काम करण्यासाठी. मग भाऊजी म्हणलं कशाला जायचं लेकरं बाळा सोडून. आत्या आपा सगळी बोलत होती बघा, तुम्ही इथं भावड्या तिकडं कसं व्हायचं, कसं जुळायचं, मग जायचं तर मग सगळ्यांनाच घेऊन जायचं असं नाही का. आणि हेच बघा मी ह्यांनी पहिल्यांदा चाललो होतं ना, त्या टायमाला मी म्हणलं होतं मी तर राहणार नाही, मी रडले पण होते बघा. आणि त्यांनी तसाच व्हिडिओ टाकला होता. तर मला लय वाईट वाटलं होतं. म्हणलं आता ह्यांनी पुण्याला जायचं, मी इथं पोरं हे कसं व्हायचं नाही का, सगळं एकटीलाच बघावं लागणार. मग तेव्हा मला ह्यांनी समजून सांगितलं. मला म्हणलं थांब पोरीचं राधूचं पेपर होऊ दे, 1 महिनाभर काढ, मग मी तुम्हाला घेऊन जातो पोरांना, राधाला, तुला आणि दुर्गाला, ओमला थोडा दिवस थांब म्हणलं. आई आहे तर सोबतीला सगळे आहेत. मग मी तरी पण तयार नव्हते ऐकाय. मग परत मला माहिती आहे घरात कशा अडचणी चालत कशा नाहीत. मग मी त्या पण समजून घेतल्या. मी थोडं सवय लावून घेतली बघा. मग म्हणलं चालतंय. त्यांनी मला बरंच समजून सांगितलं होतं. मग ह्यांनी पुण्याला गेले, परत 2-3 दिवसांनी माघारी आलं. काय होतंय दुर्गा तुला, काय होतंय, ग बस ना, का उड्या मारते. सकाळी पण असंच केलं मी. खरं तर व्हिडिओ सकाळी बनवला होता, तिथं लय चुकले. दुर्गा पण रडत होती म्हणून तसाच ठेवला. मग आणखीन परत घेतला बना, आणखीन दुर्गा तशीच करायला लागली. सगळं मुद्द्याचं विसरून जाते बोलायचं. मग तसं करत विषय भरपूर वाढला बघा. तिकडं 2-3 दिवस झाला भाऊजी सगळी बोलत होती. मग नाही का आत्या पण म्हणल्या पोरग तिकडं तू इथं, दुखणे भाणी येतात, काय कमी जास्त झालं कोण बघायचं, आम्ही आहेच. पण नवरा असण्याला फरक आहे, आम्ही असण्याला फरक आहे. आत्यांना पण संध्याकाळी यावं लागतं.
दुर्गासारखी उड्या मारते बघा. आत्याला पण संध्याकाळी इथं यावं लागतं, मग सकाळनं पहाटच उठून जावं लागतं तिकडं. कृष्णाची शाळा असते त्याच्यामुळे त्याचं पण काय नाही. पण त्या दिवशी भाऊजी बोलत होतं, राधू तिथंच होती. राधू पण सारखी पप्पा पप्पा करत होती बघा. पप्पाची आठवण होती, पप्पा कधी यायचं. तसं रोज व्हिडिओ कॉल करतात, पोरांना बोलतात, माझ्या संग पण बोलतात. आणि मग राधू तिथं रडली बघा. मला पण थोडंसं वाईट वाटलं, थोडंसं डोळ्यात पाणी आलं, पण मी काय रडले बिडले नाही. पोरं रडली, पण भाऊजींना वाईट वाटलं. म्हणजे भाऊजींना पण वाटतं भावड्याने इथं काम करावं, व्हिडिओ बनवू लागावं, तिथं थोडी मदत करावं, म्हणजे इथं आणखीन थोडं चांगलं होईल, मी मदत करेन, असं भाऊजींचं म्हणणं होतं. आणि मग आत्या म्हणल्या, तू जर ऐकतो भावड्या, तू समजून सांग, तू तिकडं गेला तर जायचं असलं तर जा बघा, काय काम निमित्ताने तरी जाशील कधीतरी, मग तू सांग, असं बोलवून घे त्याला इकडं, तू आण. मग भाऊजी गेलं तिथं पुण्यात. मला पण काय माहिती नव्हतं. रात्री आत्या पण म्हणल्या. आणि मग मला पूजाने फोटो टाकला, फोन पण केला होता, म्हणली आम्ही भाऊजींपाशी या. म्हटलं काहीतरीच काय बघा. मग तिने फोटो टाकला, ह्यांचा फोटो होता, भाऊजी पूजा सगळी तिथं होती. परत सकाळी ह्यांचा व्हिडिओ पण बघितला बघा. दुर्गा गप ना, बोट घालू नको तिथं, गप ना. तिथं भाऊजी होतं ऑफिसमध्ये, त्या साहेबांसंग काहीतरी बोलत होतं हे. तर मग ते व्हिडिओमध्ये दिसलं, भाऊजीला तळतळ करत होतं. मग भाऊजीला वाटलं असं आईचं नाव सांगून ऐकायचं नाही. मग पोरांचं थोडं सांगितलं, वहिनीचं थोडं सांगितलं, भावड्याला एवढी माया येईल, मग भावड्या येईल इकडं. तर तरी पण काय ऐकलं नाही. इथं बस मांडव, बस इथं. तिथं भाऊजी पूजा म्हणत होती बघा, घरी चल करत होतो. मग ह्यांना जास्तच राग आला, थोडा थांबून ह्यांनी बॅग आदळली. परत आणखीन फोन केला मित्राला, परत आणखीन तिथनं गाडी ढकलली काय, परत ती गाडी फुटली असते, गाडी पण भरून द्यावं लागली असते. उलट जास्तच करायला लागलं, माझं नाव घेतलं तर तिथं. मला म्हणलं तो म्हणले काय घेऊन इकडं, मी कशाला म्हणू. तर असा विषय झाला, घरी असं बोलणं झालं होतं. मग आत्यांचं म्हणणं होतं, ह्यांची नावं सांगितलं भावड्या तेवढं ऐका, भावड्या म्हणतात ना, हां बाय बाय. पण तसं काय झालं नाही, उलट्या ह्यांनी जास्तच कुटाणा केला बघा तिथं. मग काय होतंय. आणि तुम्ही पण म्हणता तू कशाला सारखं दादाला बोलवते. मला एवढं ह्यांनी समजून सांगितलंय, मी आधी नव्हतं मनावर घेतलं, पण आता घेतलंय. मला म्हणलं होतं 1 महिनाभर थांब, आपलं उलट तिकडं जाऊन चांगलं साईड बिझनेस केला होती, पैसे पण महाग पडतात, आणि ज्याचं कोणाचं आहे त्याचं फिटतं ना, म्हणजे नाही का थोडा दिवस असं चालू ठेवूयात, चांगलं झालं तर तिथंच रुटीन बसूया. म्हणलं काही पोरगी सकाळी पण असंच, आता पण असंच करते. बस मांडीवर, ती शहाणी ना, मांडीवर बस, घडी घाल, हाताची घडी घाल, की हाताची. मग आपलं आणखीन चांगलं आहे ना, असं तसं बरंच समजून सांगितलं. म्हणलं चालतंय जावा म्हणलं. मग त्या दिवशी पण आलतं बघा, त्या दिवशी पण जाताना वाईट वाटलं. सागरी सगळी होती तिथं, पण मला चिडवत होते. मला म्हणलं रडून दाखव की थोडं, तर पण मला रडायला आलतं, पण बळच आवरलं. म्हणलं रडल्याला पण सारखं चांगलं नसतं, चांगलं काम करतात करू द्यावात म्हणलं. आणि इथं तरी काय घरी इथं नुसतं इथं फिरतात तिथं फिरतात, मग दुसरं काम पण करत नाही, तर तसंच आळस शिरतं अंगात. मग कसं तरी आता ह्यांनी कामाला गेल्यात, तर आता बाकीच्यांना वाटतं ह्यांनी घरी यावं, आणि ऐकत नाही म्हणून असं तिथं बोललं. सगळेजण तिथं एवढं सगळं बोलले, सगळी पूजा हे, पण ह्यांनी काय ऐकलं ना, जास्तच कुटाणा केला बघा. आणि मला म्हणतात तुला मी काय कमी पडून देतोय का, तुला पैसे ठेवून जातोय, सामान भरून देतोय घरात, फक्त करायचं खायचं आणि पोरांना घालायचं. तरी पण म्हणलं फरक असतोच आहे. त्यातनं पण मी ह्यांचं ऐकायला लागले बघा. म्हणलं चालतंय. मग परत मला म्हणलं मी 2 दिवसाला येत जाईन, आता 4 दिवसाला येत जाईन, आठवड्याला येत जाईन, माझ्या मनाला की आलं की येत जाईन म्हणलं चालतंय. मग असं हे करून एवढं मला ह्यांनी समजवलं होतं. आणि आता म्हणतात, सगळेजण म्हणतात की तूच दादाला इकडं बोलवते, पुण्यात चांगलं काम करतात, करू दे. मी कुठं म्हणते नका करू द्या, तेवढंच पैसे पण फिटतात. आणि परत 3 पोरं आहेत, त्यांचं पण पुढं व्हायचंय, जायचंय, पैसा पाणी लागणार. आता पोरं पण मोठे व्हायला लागल्यात बघा, त्यांची शाळा, खाणं पिणं, खर्च हे जसे मोठे होईल तसं खर्च वाढणार बघा. त्याच्यामुळे मी काय आता काय बोलत नाही ह्यांना, कारण ह्यांनी म्हणलं उन्हाची सुट्टी संपल्यानंतर मी राधूला तिथं शाळेला टाकेन, तुला घेऊन जाईन, एवढं 1-2 महिने काढ म्हणलं चालतंय.
तर ह्यांनी पुण्याला गेल्यापासून बघा सगळं मलाच बघावं लागतंय. ओमची शाळा आणायचं सोडायचं एवढं उन्हात आणायचं, ते पण दुर्गाला घेऊन. रोज रोज कोणाला म्हणतंय ह्याला आणा त्याला आणा. ते मनाने एक आलं गेलेलं ठीक आहे, कवर सांगायचं. त्याच्यामुळे माझं मी सगळं करते. भाजीपाला ही सगळे ह्यांनी तर भरून देऊन जात्यात, सगळं हे करतात, बघून जातात. आणि आठवड्याला येतात ना तर 4 दिवसाला येतात. हाय दुर्गा, तुझ्यामुळे सगळं माझं बोलायचं फिसकटलं. जे खरं मेन बोलायचं होतं पाठ ते सगळं राहिलं. काय बाय त्या बिळात बोट घालते बोर्डाच्या. हा मी फक्त एकदाच रडले होते बघा त्यांच्या व्हिडिओमध्ये. आणि असं कधीतरी ध्यान झालं पोरले पप्पा पप्पा करायला लागला. मग कधीतरी एकटं आम्ही घरी असतो तेव्हा एक वाईट वाटतं, तेव्हा एक डोळ्यातनं पाणी येतं. पण त्यांना कशाला सारखंच हे करायचं. आणि त्यातमध्ये माझं दुखतं पण सारखं, पोटाचा प्रॉब्लेम आहे ते पण तुम्हाला माहिती सगळ्यांना. तरी पण मी त्यातनं सगळं करते बघा, जसं होईन तसं. पण आता माझ्या पोटाला पण काय झालं ते पण सांगते तुम्हाला. मला पण वाटतं ह्यांनी इथं असावं, पण काय करतात वेळच तशी आली. सारखं दुखतं हे होतं तरी पण मी ह्यांनी होतं तरी पण मी सारखं हॉस्पिटलला चला म्हणत नव्हती. माझे मी गोळ्या खायचे दवाखान्यातल्याही, कधी कधी मेडिकलवरनं आणलेलं आहे. त्या दिवशी पण मी गोळ्या आणल्या. आणि तुम्ही म्हणता गोळ्या पण खात जाऊ नको, चांगल्या नसतात. तर ते उद्या सांगते नेमकं मला काय होतंय काय नाही. एवढं लय मोठा होतोय. दुर्गा पण काय बोलू द्याय नाही. काय होतंय ग तुला? दीदी झोपली का? दीदी झोपली? पुढे झोपत नाही. ओ मन दुर्गा मला तर असले वैताग देतात, काय सुधरू देण्यात, काय कामधंदा पण करू देण्यात. आत्ता मी कपडे धुतले, आता दुखत होतं, झोपली. आणि बघा आज एकादश आहे. आत्यांनी बघा तिकडनं रताळी उकडलेली दिलती आणि कलिंगड पण दिलं होतं बघा थोडं पोरांना. आत्याला माहिती आहे घरातलं सगळं संपलंय. सकाळी ह्यांनी पैसे पण पाठवलं बघा. मला म्हटलं जा पोरांना खायला, कमी पडू देऊ नको पोरांना, काय आणते म्हणलं, ऊन उतरला जाते म्हणलं. त्या दिवशी आणलेलं सगळं संपलं. म्हणलं आल्या मी आणखीन काय पाहिजे ती देतो म्हणलं भरून. तसं मी शाबू केला होता. मी शाबू केला तर नुकतंच हे आलतं, सागरच म्हणायला लागले. शंभू आलतं बघा. शंभूला म्हणलं खावा की नको, म्हणलं जेवण केलं. दुर्गा बाय कर. हां बाय.